हॅलो एव्हरीवन, मी पूनम. माझ्या डे आउट व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत. मी आज तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पॅटिओ गार्डनमध्ये ज्या मी व्हेजिटेबल लावल्या होत्या त्याचा हार्वेस्ट. आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर खूप साऱ्या लोकांच्या आग्रहाखातर बनवलेला आहे. जेव्हा जेव्हा मी गार्डनिंगचे व्हिडिओ पोस्ट करते ना, भरभरून कमेंट्स येत असतात. गार्डनिंगचे व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात आणि डिटेलमध्ये गार्डनिंगचे व्हिडिओ बनवत जा म्हणून. अगदी US मध्ये असताना सुद्धा भरपूर कमेंट्स यायच्या आणि रिसेंटली इथं आल्यानंतर सुद्धा जेवढे मी गार्डनिंगचे व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत ना, त्यांना सुद्धा भरभरून कमेंट्स आलेल्या आहेत. म्हणून असा विचार आम्ही केला आहे की गार्डनिंगचे व्हिडिओ अधूनमधून पोस्ट करावेत. तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता की आम्ही गार्डनिंगचं वेगळं चॅनल सुरू करू की आठवड्यातून एकदा गार्डनिंगचा व्हिडिओ याच चॅनलवर पोस्ट करू. गार्डनिंग म्हणाल तर आम्हा दोघांना खूप आवडते. गार्डनिंग म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे आमच्यासाठी. वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या, फळभाज्या आणि फ्रूटसुद्धा आम्ही लावलेले आहेत. अगदी सीड्सपासून रोपं तयार करणे आणि त्यानंतर एवढी मोठी गार्डन आम्ही उभी केलेली आहे. प्रत्येक वेळेला मोठीच जागा हवी असं नाही, म्हणून आम्ही एक ट्राय केला होता की पॉटमध्ये, कुंड्यांमध्ये सुद्धा आपण सगळी रोपं लावावी. आणि तुम्ही इथं पाहू शकता की कुंड्यांमधील झाडांना सुद्धा भरपूर फळभाज्या आलेल्या आहेत. मला कुंड्यांमध्ये किंवा पॉटमध्ये लावलेली झाडं फार आवडतात, कारण मेंटेन करायला इझी होतं नाही का. आणि नवऱ्याच्या बाबतीत म्हणाल तर खाली त्याने इतका छान गादीवाफा केलेला आहे आणि तिथं सुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या फळभाज्या, पालेभाज्या लावलेल्या आहेत. म्हणून म्हटलं की भरपूर व्हरायटीचे फळभाज्या, पालेभाज्या आम्ही लावत असतो. लोकांना त्या आवडतात सुद्धा आणि डिटेलमध्ये आपण त्यावर व्हिडिओसुद्धा बनवू शकतो नाही का. तर खास ज्यांना गार्डनिंगची आवड आहे आणि ज्यांनी आत्तापर्यंत भरपूर कमेंट्स केलेल्या आहेत ना, त्या सर्वांसाठी आम्ही गार्डनिंगचे व्हिडिओ पुन्हा सुरू करावे. नवऱ्याला तर शेतीविषयी खूप आवड आहे. स्वतःच्या हातानं लावलेल्या फळभाज्या, पालेभाज्या आणि त्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटी कशा लावाव्या, ह्या सगळ्या गोष्टी त्याला आवडत असल्यामुळं आम्ही असं ठरवलं की जॉबमुळं तर या सगळ्या गोष्टी किंवा शेती वगैरे तर शक्य नाही, पण आपली आवड जपणं किंवा आपल्याला जी गोष्ट हवी आहे ती किचन गार्डनिंगच्या माध्यमातून पूर्ण करावी म्हणून आम्ही ना अशा छोट्या मोठ्या गोष्टी करत असतो आणि त्यामध्ये आम्हाला आनंद मिळतो. तर इथं पाहू शकता की वांग्याचे सुद्धा आम्ही भरपूर प्रकार ट्राय केलेले आहेत. ही आहे छोटी वांगी. ॲक्च्युली आपण भरली वांगी करतो ना, त्या पद्धतीनं मी हे बनवत असते. पण नवऱ्याला मात्र साईडला ना जेवताना तो आपण सॅलड कसं खातो तसं कट करून खात असतो आणि माझ्या लेकीला, पूर्वाला सुद्धा सवय लागलेली आहे. एकदम फ्रेश अशा भाज्या घेतात, धुतात, कट करून खात असतात. आणि इथं टोमॅटो बघू शकता. बापरे! कुंडीतल्या झाडांना इतके टोमॅटो आलेले आहेत ना. ॲक्च्युली आम्ही कुंडीतसुद्धा टोमॅटो लावलेले आहेत आणि खाली गादी वाफ्यातसुद्धा लावलेले आहेत. प्रत्येक वेळेला आम्ही खाली गादी वाफ्यात वेगवेगळ्या गोष्टी लावत असतो आणि ट्राय करतो की कशा पद्धतीनं त्या येतात म्हणून. आणि हा व्हिडिओ बघणाऱ्या गृहिणींना तर आयडिया आलीच असेल की टोमॅटो आपल्याला स्वयंपाकामध्ये किती लागत असतो. अगदी डाळ बनवणे असेल, भाजी बनवणे असेल, एखादं कोशिंबीर बनवणे असेल, टोमॅटो प्युरे किंवा सॉस बनवण्यासाठी सुद्धा टोमॅटो लागतात नाही का. सो मी खूप खुश आहे. ज्या गोष्टी मला फार लागतात ना, नवऱ्याला सांगितलेल्या आहेत की त्या जास्त लावत जा. तुम्ही म्हणाल की बापरे पूनम, एवढे टोमॅटो आलेले आहेत आणि एकाच वेळेला ते पिकतात नाही का. तर याचं तू काय करतेस? तर मी टोमॅटो प्युरे बनवून ठेवत असते. कच्चे टोमॅटो म्हणाल तर मला कच्च्या टोमॅटोची चटणी फार आवडते. 2 दिवसातून एकदा बनतेच. भरपूर लसूण घालून बनवत असते. आहा! म्हणजे आत्ताच मला करावीशी वाटते आहे. आणि त्यानंतर टोमॅटोचा सार किंवा आमटी आपण बनवतो ना कूट घालून, तीही बनते. आणि स्वयंपाकामध्ये तर भरपूर टोमॅटो लागतच असतो नाही का. पण एवढं करून सुद्धा भरपूर टोमॅटो म्हणजे उरतात आणि त्यावेळेला मात्र मी माझ्या बऱ्याच फ्रेंडना देऊन टाकते. आपलं बॅकयार्ड आहे ना, लेकच्या शेजारी आहे. संध्याकाळच्या माझ्या बऱ्याच फ्रेंड वॉकसाठी येत असतात. जाता जाता माझ्या गार्डनिंगला भेटसुद्धा देतात आणि तेव्हा मात्र मी त्यांना आवर्जून इथलं फळभाज्या, पालेभाज्यासुद्धा देत असते. आणि इथं पाहू शकता हिरवी मिरची, म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला रोज डेली स्वयंपाकामध्ये लागतात ना, त्या लावलेल्या आहेत. नवऱ्याची ना बऱ्याच दिवसांपासून इच्छा होती की एक कलिंगडचा वेल लावूया आणि बघूया हा प्रयोग सक्सेसफुल होतो का म्हणून. आणि आपल्या गार्डनमध्ये खूप सुंदर असा कलिंगडचा वेल आलेला आहे. त्याला भरपूर म्हणजे कलिंगड छोटे छोटे आलेले आहेत. एक मात्र हार्वेस्ट करण्यासारखं आहे. हे पहिलं कलिंगड आपल्या गार्डनमधलं. ॲक्च्युली असे वेगवेगळे प्रयोग तो करत असतो. त्याला ना ड्रॅगन फ्रूटसुद्धा लावायचं आहे. लेकीला तर आंब्याचं झाडसुद्धा लावायचं आहे. तर हे प्रयोग तर आम्ही करतच राहू. सक्सेस होतात की नाही ते तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये पाहूच शकाल. आणि आता आपण हार्वेस्ट केलेलं कलिंगड, येस, आपल्या गार्डनमधलं, तर कट करून बघूयात कसं आहे ते.
बऱ्यापैकी मोठं हे वॉटरमेलन आहे. चला आत बघूया लाल आहे की नाही. लाल असलं की गोड असतं नाही का? येस! तर मस्त असं आपलं हे कलिंगड आणि सीडवालं आहे. म्हणजे यामध्ये आणखीन एक व्हरायटी मिळते सीडलेस. तर आपण लावलेली व्हरायटी म्हणाल तर सीडवाली आहे. तर अशा आहेत आपल्या किचन गार्डनमधल्या भाज्याच भाज्या. येस! मी सुरुवातीला म्हणाल्याप्रमाणे बऱ्याच लोकांना गार्डनिंगचे व्हिडिओ आवडतात. तर तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगू शकता की आपण एक वेगळं गार्डनिंगचं चॅनल सुरू करायचं की याच चॅनलवर आठवड्यातून एकदा एखादा गार्डनिंगचा व्हिडिओ पोस्ट करायचा. व्हिडिओ मात्र प्रॉपर डिटेल्समध्ये असतील की जसं सीड्स आणणे, रोप लावणे, त्याची काळजी घेणे. काळजी घेण्यामध्ये सुद्धा भरपूर म्हणजे गोष्टी कराव्या लागतात. झाडाची छाटणी असेल, पोटिंग मिक्स असेल, पाणी किती घालायचं, सनलाईट कुठल्या कुठल्या झाडांना जास्त लागतं, काही झाडांना कमी लागतं नाही का. सो हार्वेस्टपर्यंतचे ते व्हिडिओ असणार आहेत आणि याचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथंच थांबवते. पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.